सर्व पत्रकारांचा, भारतीय जनता पार्टी आमच्या जिल्ह्याचे अध्यक्ष, युवा मोर्चाचे आमचे अध्यक्ष, सर्व पदाधिकाऱ्यांच्या आजच्या पत्रकार परिषदेमध्ये स्वागत करतो। आम्ही 21 एप्रिलला युवा शक्ती जागर यात्रेची सुरुवात केली। सांगताना अतिशय आनंद होतोय की ह्या युवा शक्ती जागर यात्रेचा शुभारंभ हा सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते, त्याचबरोबर आमचे प्रदेशाचे अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या हस्ते झाला। आमच्या या जागर यात्रेचं निमित्त आहे की मी आता पदभार स्वीकारल्यापासून माझी ओळख सर्व आमच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांबरोबर व्हावी, त्याचबरोबर आम्हाला मार्गदर्शन करणारे सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व वरिष्ठ नेते मंडळी, सर्व लोकप्रतिनिधींबरोबर व्हावी आणि मुळात संपूर्ण महाराष्ट्राची माती समजण्यासाठी आम्ही ह्या प्रवासाची आज सुरुवात केलेली आहे। मला खात्री आहे की ह्या जागर यात्रेच्या माध्यमातून आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने युवा शक्तीचं एकीकरण करता येईल। आम्ही अनेक जिल्ह्यांमध्ये आमचा संपूर्ण कोकण विभाग हा पहिल्या टप्प्यामध्ये संपलेला आहे आणि आता आम्ही पश्चिम महाराष्ट्राची सुरुवात केली आहे। त्यामध्ये आम्ही पुण्यापासून सुरुवात केली। पुण्यामध्ये सुद्धा असताना आम्ही दगडूशेठ गणपतीचे दर्शन घेऊन त्याची सुरुवात केली। आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांची भेट घेतली। सन्माननीय मंत्री महोदय, आमदार महोदय, इथं चंद्रकांतदादा पाटील साहेब असतील, आमचे सिद्धार्थदादा शिरोळे असतील, हेमंत रासने साहेब असतील, त्याचबरोबर आमचे धीरज घाटे साहेब, असा पुण्यामध्ये खूप चांगला प्रतिसाद सर्वांकडनं झाला। आणि तिथून पुढं आम्ही काल सांगलीमध्ये होतो। सांगलीमध्ये सुद्धा आमच्या युवा मोर्चाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी अत्यंत चांगली मेहनत घेऊन खूप चांगली या संपूर्ण दौऱ्याची रचना केलेली आहे। आणि आज आम्ही सोलापूर शहर आणि सोलापूर ग्रामीण इथून पुढचा असा आमचा प्रवास आहे। मी ह्या यात्रेच्या निमित्ताने आपल्याला सर्वांनाच एक आवाहनसुद्धा करतो की युवा शक्तीचं एक संघटन उभा करणं हे तर त्याचं पहिलं धोरण आहे, परंतु केंद्राच्या, राज्याच्या ज्या काही योजना खास करून युवकांसाठी बनले असतील, त्यामध्ये आम्ही वेगवेगळ्या घटकांमध्ये काम करणारे युवक, जसं की विद्यार्थ्यांचे शिक्षणाचे प्रश्न असतील, रोजगाराचे विषय असतील, क्रीडाचे विषय असतील, आज पर्यावरणाचे किंवा तंत्रज्ञानाचे सुद्धा अनेक विषय असे हे सर्व युवा पिढीशी निगडीत आहेत। तर ह्या सर्व योजना त्यांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांच्या काही संकल्पना असतील तर त्या समजून घेऊन हे शासनापर्यंत सुद्धा पोहोचणं, अशा अनेक गोष्टी आम्ही ह्या जागर यात्रेच्या माध्यमातून करत आहे। पश्चिम महाराष्ट्रामध्ये मी स्वतः कोल्हापूरचा असल्यामुळे आमचा संपर्क राहिलेलाच आहे, परंतु इथून पुढच्या टप्प्यातसुद्धा उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ असा आमचा प्रवास राहणार आहे। आमच्या भारतीय जनता पार्टीची जी संघटनात्मक रचना आहे, अशा सर्व संघटनात्मक जिल्ह्यांमध्ये येणाऱ्या काही दिवसांचा आमचा प्रवास आहे आणि पुढच्या काही महिन्यांमध्ये सुद्धा असाच प्रतिसाद सर्व युवा पिढीकडनं मिळेल असं मला खात्री आहे। इथं उपस्थित असणारे आमचे सर्व भारतीय जनता पार्टीचे आणि युवा मोर्चाचे सहकाऱ्यांचं मी मनापासून आभार मानतो। साहेब, आज सोलापूर दौरा आहे, सोलापूर दौऱ्यात कसा प्रतिसाद? अतिशय उत्साहाने सर्वच कार्यकर्त्यांनी माझं स्वागत केला। छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्याचबरोबर चारी हुतात्मा यांचे सर्वांचं आम्ही अभिवादन करून आमच्या कार्यक्रमाची सुरुवात केली आज खरं तर। आणि एकत्रित आज देवदर्शनसुद्धा चांगल्या पद्धतीने झालं। आम्ही अनेक प्रमुख मंडळींची भेटी घेतली, त्यामुळं प्रतिसाद फार छान आहे। पंतप्रधानांनी अनावश्यक खर्च जो आहे तो टाळायला सांगितलेला आहे आणि आपण ज्या ज्या ठिकाणी अभिवादन केलं त्या ठिकाणी आपले पोस्टर्स आहेत, बॅनर्स आहेत, मग हा अनावश्यक खर्च असं वाटत नाही का? अनावश्यक खर्चामध्ये खरं तर त्यामध्ये प्रामुख्याने एक जी गोष्ट आहे की बाबा इंधन बचत, आणि त्यामध्ये गाड्यांचा जर प्रवास तुमचा असेल तर त्याचं प्रमाण कमी करा। पब्लिक ट्रान्सपोर्टेशन्स प्रमोट करण्यासाठी तुम्ही काम केलं पाहिजे आणि तीच गोष्ट मनामध्ये ठेवून आम्ही पुण्यामध्ये, सांगलीमध्ये आणि आजसुद्धा सोलापूरमध्ये त्याचं पालन करण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आहे। पुण्यामध्ये असताना आम्ही संपूर्ण EV टू व्हीलर्सचा प्रवास केला, मेट्रोमधनं प्रवास केला। आज ह्या शहरांमध्ये जरी मेट्रो उपलब्ध नसेल, परंतु आम्ही EV गाड्या घेऊन आता प्रवास करतो आहे। त्यामुळे एकत्रित आमची संपूर्ण युवा पिढी ह्या संपूर्ण गोष्टीमध्ये सक्रियपणे काम करत आहे। युवा मोर्चामध्ये का पहिलाच म्हणत युवा मोर्चा म्हणजे आंदोलनाचा हा भाग होता, पण आताच्या इलेक्शनमध्ये युवकांना म्हणजे मूळ भाजपचे युवा मोर्चाने काम केलंय, त्यांना उमेदवारी कमी प्रमाणात मिळाली आणि दुसऱ्याकडून आलेल्या लोकांना निवडून यायच्या निकषावर जास्त प्रमाणात उमेदवारी मिळाली। ह्या संदर्भात युवा मोर्चा पुढे काय धोरणं करत आहे किंवा मूळ युवा मोर्चाचे कार्यकर्ते असणार तर मूळ युवा मोर्चानंतर बाजूला झाला आहे आणि बाहेरचे आलेले लोक हे कब्जेदार झाले।
तुम्ही आता जे म्हणलात ही खरं तर वस्तुस्थिती कदाचित नसावी, कारण सोलापूरमध्ये खास करता मी आज ज्या आमच्या नगरसेवक नगरसेविकांना भेटलो त्यामध्ये अनेक नगरसेवक किंवा जे लोकप्रतिनिधी तयार झाले आहेत हे युवा मोर्चाच्या माध्यमातून पुढे आलेले आहेत आणि आपल्याला अभिमानाने सुद्धा सांगतो की युवा मोर्चा मी हे पदभार स्वीकारल्यापासून सुद्धा मला जाणवतं आहे की एक व्यासपीठ किंवा एक पायाभरणी आपण ज्याला म्हणू शकतो राजकीय जीवनामध्ये जर तुम्हाला काम करायचं असेल आणि ते सोडून सुद्धा मी जसं सांगितलं की आज वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये काम करणाऱ्या युवकांना सुद्धा युवा मोर्चाच्या माध्यमातून कसं व्यासपीठ मिळवता येईल ह्याकडे आमचं लक्ष असणार आहे. साहेब तुम्ही ईव्ही गाडीचा उल्लेख केला. तुम्ही स्वतः फॉर्च्युनरमधून प्रवास करताय, प्रवास करताना फॉर्च्युनर तर आमच्या प्रमाणे तरी इलेक्ट्रिक नाही. फॉर्च्युनर नाही, मी एका ईव्ही गाडीतनं जाता इथं आलो, कदाचित तुम्ही बाहेर बघितला नसाल. फॉर्च्युनर ही माझी यात्रेसाठी तयार केलेली गाडी आहे ज्याच्यामध्ये सन्माननीय मुख्यमंत्री साहेबांनी तिथं जेव्हा उद्घाटन केलं तेव्हा ती एक गाडी आमच्यावर होती. तसा आम्ही सुरुवातीला खूप मोठा ताफा घेऊन प्रवास करत होतो, परंतु तो सगळ्या गाड्या रद्द करून आता आम्ही शहरामध्ये एक ईव्ही व्हेहिकल आणि ती गाडी जी आहे ती आम्ही ह्या संपूर्ण यात्रेसाठी तयार केली होती म्हणून ती एक फक्त गाडी आमच्यावर आहे. राज्यामध्ये युवा मोर्चाचा किती ठिकाणी पदाधिकारी प्रक्रिया काय किंवा सोलापुरातला बघितलं नुसतं अध्यक्षच आहे, काही ठिकाणी बरखास्त केली, असं राज्यामध्ये काय परिस्थिती आहे? आपण अतिशय योग्य प्रश्न विचारलेला आहे. आम्ही खरं तर युवा शक्ती जागर यात्रेच्या माध्यमातून संपर्क हा तर पहिला विषय, परंतु नवीन लोक किंवा नवीन युवक युवती आमच्या या पक्षामध्ये सहभागी होण्यासाठी सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्हाला त्यांची तयारी दिसत आहे. त्यांचे आम्ही प्रवेशसुद्धा करून घेत आहे. त्याचबरोबर काही जिल्ह्यांमध्ये इलेक्शनच्या आधीच किंवा इलेक्शनच्या दरम्यान नवीन नियुक्त्या झाल्या किंवा काही अध्यक्ष नेमले गेले म्हणून त्या कालावधीमध्ये ते त्या संपूर्ण निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये व्यस्त होते, त्यामुळं काही डिलेज त्यामध्ये झाले असतील. परंतु जर कुठल्याही ठिकाणी झाल्या तर आम्ही प्रदेशाकडनं त्या सूचना दिलेल्या आहेत. प्रत्येक संघटनात्मक जिल्ह्यामध्ये बॉडी तयार आहे, त्यांच्या काही नियुक्तीपत्र म्हणजे उदाहरणार्थ सांगलीचं काल उदाहरण देतो, खरं तर 1 महिना झालं बॉडी ॲक्टिव्हली काम करते, फक्त नियुक्तीपत्र द्यायचे राहिले होते आणि त्यांना ते माझ्या हस्ते द्यायचे होते म्हणून काल तो कार्यक्रम झाला. असा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता आपण करून घेतो. आता हे होऊन जाईल, म्हणजे आता हार्डली मला वाटते आमचे जे 80 संघटनात्मक जिल्हे आहेत त्यातले 65च्या आसपास झालेले जाय जिल्हे, ठराविक जे 10-12 राहिले असतील ते लवकरात लवकर होऊन जातील. जागर यात्रा म्हणजे ग्राउंड कनेक्टिव्हिटी हा विषय आहे. प्रत्येक युवक असो युवती असो वॉटेवर जे कोणी आपल्यासमोर, तर याच्यामध्ये तुम्ही सोलापूरला येताना नसरापूरचं जे प्रकरण आहे त्याच्या संदर्भातली तुमची भूमिका काय असणार आहे याचा काही विचार केला का किंवा तुम्हाला काय वाटतं त्याबद्दल? मला ताई खरं तर आनंद आहे तुम्ही हा प्रश्न विचारलात. आम्ही नसरापूरमध्ये जी घटना झाली त्याच दिवशी आमचे सर्व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे पदाधिकारीसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आणि हा संपूर्ण विषय अतिशय गांभीर्यतेने आम्ही सर्वांनीच समजून घेतला. मुळात आम्ही युवा मोर्चा म्हणून येणाऱ्या काळात आम्ही जे विषय घेत आहेत त्यामध्ये 2 आम्ही प्रामुख्याने विषय घेणार आहे. महिलांची युवतींची सुरक्षा आणि त्याचबरोबर ड्रग्सचा वापर जो आज संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतोय. आम्ही पोलीस प्रशासनाला ह्या दोन्ही विषयांवरती आम्ही त्यांच्यावर बसून चर्चा करणार आहे. कारण काय आहे, आम्ही आमच्या यात्रेदरम्यान अनेक लोक त्यांची संकल्पना सांगत असतात, परंतु पोलीस प्रशासनाबरोबर काम करताना मला वाटते योग्य ती दिशा आम्हाला मिळेल. ते जसं सांगतील त्या पद्धतीने जर काम केलं तर त्या गोष्टीला यशसुद्धा मिळू शकेल. त्यामुळे येणाऱ्या काही दिवसांमध्ये, आता मी यात्रेमध्ये व्यस्त आहे, परंतु हे झाल्या आम्ही काही प्रमुख पोलीस प्रशासनामधल्या अधिकाऱ्यांची भेट घेणार आहे आणि त्यांच्याकडून समजून घेणार आहे की ग्राउंडवरती तुमचे सर्व लोक तर काम करत आहेत, पण आम्ही युवा मोर्चा म्हणून किंवा आम्ही युवक म्हणून आमचीसुद्धा ह्या महाराष्ट्र राज्याकडे एक जबाबदारी म्हणून कशा पद्धतीने ह्या गोष्टी थांबवण्यासाठी काम केलं पाहिजे हे समजून घेणं आणि त्याच्या पुढची वाटचाल आम्ही ठरवणार. फास्ट ट्रॅक म्हणजे खऱ्या अर्थाने फास्ट ट्रॅकवरती ती केस चालावी याच्यासाठी युवा मोर्चा म्हणून तुम्ही काय? आम्ही सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांबरोबर पाठपुरावा या गोष्टीचा करतच आहे. मला अतिशय आनंदसुद्धा या गोष्टीचा आहे की त्यांनी इतक्या गांभीर्यतेने ह्या संपूर्ण नसरापूरचा विषय घेतलेला आहे. त्यांनी स्वतः हे सांगितलं की आज लोकशाहीमध्ये अनेक लोकांनी मागणी केली की तिथल्या तिथं त्यांना फाशी व्हावी, परंतु लोकशाहीमध्ये असताना आपल्याला कायद्याच्या चौकटीत राहून या काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. त्यामुळं त्यामध्ये सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी जो प्रतिसाद दिला की येणाऱ्या 3 ते 4 किंवा 6 महिन्यात जास्तीत जास्त करून आपल्याला ती संपूर्ण प्रक्रिया कायद्याच्या चौकटीची बसवता येईल आणि त्यांना फाशी देता येईल, ह्यासाठी त्यांचं सुद्धा समर्थन आहे. त्यामुळे मला आनंद आहे आणि आम्ही त्या गोष्टीचा पाठपुरावा करतो.
कुठल्या दिशेने चालायचं? आम्ही 2च दिवसापूर्वी खरं तर आवाहन केलं, युवा मोर्चा म्हणून आवाहन केलं की नीटची संपूर्ण जी घटना घडलेली आहे ह्यामध्ये जे आरोपी आहेत यांना कठोरातली कठोर कारवाई व्हावी अशी मागणी आम्ही महाराष्ट्र शासनाकडनं केंद्र शासनाकडे केलेली आहे. त्याचबरोबर जी 2 दिवसापूर्वी प्रेस कॉन्फरन्स झाली त्याच्या माध्यमातून असं सुद्धा समजलं की नवीन एक्झामिनेशन जी होणार ती 21 जूनच्या आसपास होणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने सर्व विद्यार्थ्यांना 15 मिनटं एक्झामिनेशनमध्ये वाढवून दिले जाणार आहेत. त्याचबरोबर त्यांच्या प्रेफरन्सचं एक्झामिनेशन सेंटर त्यांना निवडता येणार आहे. आणि मी आपल्याला सुद्धा सांगतो, मी मागचे 2-3 दिवस मी जे आवाहन केलं त्या माध्यमातून मी एक नंबरसुद्धा दिला होता की नीटचे एक्झामिनेशन करणारे जे विद्यार्थी आहेत मला त्यांच्याशी भेटायचं आहे. मी जरी महाराष्ट्र दौऱ्यामध्ये व्यस्त असलो तरी त्या गोष्टीला मी प्राधान्य देईन. जर कुठेही संख्येने ते सर्वजण एखाद्या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातले खास करून विद्यार्थी जमणार असतील तर त्यांनी मला ते सांगावं. मी काल स्वतः काही जिल्ह्यांमधल्या विद्यार्थ्यांशी बोललो आणि त्यांनी माझ्याकडे ती मागणीसुद्धा केली की दादा हे ज्या पद्धतीने होत आहे ते बरोबर नाही आहे, ह्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई तर झालीच पाहिजे, पण आम्हालासुद्धा तुम्ही प्रत्यक्षात भेटून आमची निवेदनं स्वीकारावं आणि ते सरकारपर्यंत पोहोचावं. आणि मी सुद्धा तुम्हाला सांगतो ज्या काही घटना घडल्या त्यामध्ये मी त्यांना एवढं सांगितलं की त्यांच्या ज्या काही मागण्या असतील ते मी 100% सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार. आणि मी सुद्धा ह्या गोष्टीचा खरं तर म्हणजे हे जे झालं ती घटना वाईटच आहे, परंतु परत एकदा ही एक संधी म्हणून म्हणजे कुणाकडनं काही चुकामुका झाल्या असतील किंवा यातनं खरं तर हे कठीण काळ आहे, पण युवा पिढीने एकत्र येऊन ह्यामध्ये सुद्धा काही चुकामुका झाल्या असत्या त्या दुरुस्त करण्याची एक संधी म्हणून बघावं असं मी त्यांना आवाहन केलं. राहुल गांधी काय म्हणलं? आता कालच्या एका विद्यार्थ्यांनी मला जी गोष्ट सुचवली त्याबद्दल पण तुम्हाला सांगतो की UPSCची जी पूर्ण एक्झामिनेशन घेण्याची प्रक्रिया आहे किंवा जे SOPs आहेत त्यांचे ते सुद्धा समजून घेतले पाहिजेत. आणि आम्ही शासनाकडे सुद्धा हीच विनंती केली आहे की वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत आम्हाला त्यांचे SOPs समजून घ्यायचे की काय प्रॅक्टिसेस केले जातात हे एक्झामिनेशन्स घडवण्यासाठी. आणि जसं UPSCला जर ती सगळ्यात स्ट्रिक्टली फॉलो गेलेली SOP आहे तर ते सर्व आपल्या स्पर्धा परीक्षांसाठी लागू व्हावं अशी आम्ही त्यांच्याकडनं विनंती करणार आहे. आम्ही जेव्हा प्रवाससुद्धा करतोय मी बघतोय खरं तर अनेक जिल्ह्यांमध्ये अनेक समाजाचे लोक भेटतात आणि प्रामुख्याने आमच्या पक्षामध्ये काम करणारा मराठा समाजसुद्धा मोठा आहे. आमच्या ह्या युवा शक्ती जागर यात्रेच्या माध्यमातून पहिली गोष्ट हीच आहे की आमचा संपर्क सगळ्यांपर्यंत व्हावा. सर्वांच्या समस्या ज्या काही गोष्टी आहेत त्यासुद्धा मी नोंद करून ठेवतोय. त्यामुळे विभाग वाईज जेव्हा आमचा आता कोकण विभाग झाला, जसंच आज आता पश्चिम महाराष्ट्र होईल पुढच्या 3-4 दिवसात, त्या संपूर्ण गोष्टींवरती आम्ही काम करून वरिष्ठ पातळीवरती त्याची नोंद करतो, त्यांच्याकडनं त्याचं मार्गदर्शन करतो आणि त्या गोष्टींवरती काम करायला चालू करतो. त्यामुळे तुम्ही जसं म्हणलात की सर्व घटकांकडनं समजून घेऊन आम्ही त्या गोष्टीवरती आता काम करायला घेणार आहे. महाडिकांचं मोठं वारसा आहे, कोल्हापूरमध्ये आपलं राजकीय आणि सोलापूरात सुद्धा आपलं अस्तित्व आहे कारखान्यात. ज्यावेळी निवडणुका येतात त्या निवडणुकीमध्ये सोलापुरात महाडिक परिवार काम करत नाही. तिथं भाजप मायनसमध्ये जातं मोडसारख्या भागामध्ये, कुठेही लोकसभा असले विधानसभा असले. महाडिक परिवार असं काय करतं सोलापुरामध्ये निवडणुकीच्या संदर्भामध्ये भाजपचं काम करत नाही. हा कदाचित आपला गैरसमज असावा, कारण विधानसभा नाही मी सांगतो ना मोडमध्ये सर्वाधिक लीड मिळाल्यामुळे आमचं सीट पराभूत झालं भाजपचं सोलापुरात. सांगतो ना मी त्या मुद्द्यावर येतोय. तुमचा गैरसमज ह्या गोष्टीचा असावा की महाडिक परिवारातले लोक तिथं प्रचारासाठी आले नव्हते, परंतु विधानसभा असेल आणि लोकसभा असेल 2024च्या निवडणुकी संपूर्ण सुद्धा ही भारतीय जनता पार्टीच्या आपले जे काही प्रतिनिधित्व करत असताना लोक आहेत त्यांच्या पाठीमागं लावली होती. माझे वडील आज स्वतः सांगलीचे सुद्धा प्रभारी आहेत. त्यामुळे कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर अशा तिन्ही जिल्ह्यांमध्ये त्यांनी अनेक वेळा संपूर्ण इलेक्शनच्या प्रक्रियेमध्ये प्रवास केलेला आहे, प्रचार केलेला आहे आणि एकत्रित आम्ही पक्षाचं जे धोरण असतं ते मान्य करून जे काय त्यांच्याकडनं निरोप येतो त्या पद्धतीने आम्ही काम करतो. त्या संदर्भामध्ये
निवडणूक असल्यामुळे लोकांची नेमकी भावना काय त्याच्याबद्दल नाही, आम्ही आता मी जसं सांगितलं ना की मराठा समाज हा खरं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येत आहे. आमचा हा जो संपूर्ण दौरा चालू आहे त्यामध्ये आम्ही भेटतोय ना, आम्ही युवकांना सुद्धा भेटतोय, त्यांच्या ज्या काही मागण्या त्या सुद्धा समजून घेतोय. येणाऱ्या काळात मराठवाडा साईडमध्ये पण शिवाय आम्ही जेव्हा जाणार त्यामध्ये सुद्धा अनेक मुलांकडनं भेटी होतील आणि तिथं प्रामुख्याने हा विषय खूप मोठ्या प्रमाणात दिसतो. त्यामुळे मला वाटते या समस्याचा संपूर्ण खोलात जाऊन अभ्यास आम्हाला त्या विभागात गेल्यानंतर कळेल. खरं तर मी आपल्याला सांगेन, सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांच्या नेतृत्वाखाली आज महाराष्ट्र राज्य खूप मोठ्या प्रमाणात विकास करत आहे. इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट जे माझ्या पिढीच्या लोकांसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे त्यावरती ह्या आमच्या सरकारचा भर आहे. आणि शक्तिपीठ महामार्ग हा जसा समृद्धी तुम्ही बघितलात की संपूर्ण महाराष्ट्रातल्या आपल्या उत्तर महाराष्ट्र किंवा विदर्भ साईडला जोडणारा जो मार्ग होता हा एक गेम चेंजिंग प्रोजेक्ट म्हणून ओळखला जातो. त्याच पद्धतीने शक्तिपीठ महामार्गसुद्धा ज्या पद्धतीने ज्या जिल्ह्यांमधनं गेलेला आहे इथं प्रचंड विकास आपल्याला होताना दिसणार, त्याचा फायदाच होईल. परंतु विरोधात काम करत असल्यामुळं काही नेते मंडळी त्या प्रोजेक्टचा फक्त शेतकऱ्यांना घेऊन त्यांच्यामध्ये काही चुकीचा निरोप देऊन किंवा त्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात. सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांनी वारंवार हे सुद्धा सांगितलं आहे, शेतकऱ्यांना मी स्वतः हे माझ्या डोळ्याने बघितलं आहे. जेव्हा त्यांचा कोल्हापूर दौरा होता, कोल्हापूरमध्ये विशेषतः जास्त करून विरोध आपल्याला दिसत होता, तिथं त्यांच्यासमोर 1000 शेतकरी जवळजवळ 25,000 ते 30,000 शेतकऱ्यांच्या सह्या घेऊन आले होते आणि त्यांना सांगितलं की साहेब आम्ही ह्या प्रोजेक्टचं समर्थन करतो. त्यामुळं फक्त सरकारच्या विरोधात काहीतरी करावं म्हणून काही लोक असं करत असतील, परंतु सन्मान्य मुख्यमंत्री साहेबांच्या हस्ते या संपूर्ण शक्तिपीठ महामार्गाचा खूप चांगल्या पद्धतीने यशस्वीपणे त्याचं एक्झिक्युशन होईल आणि त्याचा लोकांना फायदा होईल अशी मला खात्री आहे. शेवटचा घेतो मला जरा हो. बेरोजगार युवक युवतींसाठी काय अशा पद्धतीनं युवा मोर्चामध्ये काय एखाद्या स्ट्रॅटेजी आहे? तुम्ही म्हणलात हा अतिशय योग्य प्रश्न आहे. मला आपल्याला सांगताना आनंद वाटतोय की 1 महिन्याच्या आत मी पदभार स्वीकारल्यानंतर मी अनेक मंत्री महोदयांना भेटायला गेलो होतो आणि त्यामध्ये आमचे सन्माननीय मंत्री मंगलप्रभात लोढाजी यांच्याकडे कौशल्य विकास तसंच रोजगार हे संपूर्ण दोन्ही डिपार्टमेंट्स त्यांच्याकडे येतात. आम्ही MSMEचे सेंट्रलचे आता स्कीम्सचा अभ्यास करतो आहे, जॉब फेअर्सच्या स्कीम्सचा अभ्यास करतो आहे, स्किल डेव्हलपमेंटच्या स्कीम्सचा अभ्यास करतो आहे आणि ह्याच्या माध्यमातून येणाऱ्या काळात जो शासनाकडनं ऑलरेडी 5 कोटीचा विभाग वाईज बजेट नेमला गेलेला आहे तो भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मोठ्या प्रमाणात राबवू शकू अशी आम्ही त्यांना एक विनंती केली आहे. आणि येणाऱ्या काळात स्किल डेव्हलपमेंट सेंटर्स आणि तसंच जॉब फेअर्स हे आमच्या माध्यमातून आपल्याला होताना दिसतील. तुमचे जे ब्लॉग आहेत ते कौटुंबिक ब्लॉगसाठी प्रसिद्ध आहे आणि त्या ब्लॉगमध्ये अनेक वेळा विदेशवारी जी आहे ती तुम्ही दाखवलेली आहे. आता मोदीजींनी आवाहन केलेलं आहे की विदेश दौरे टाळले पाहिजेत. किती वर्षासाठी विदेश दौरे आपले? आता मुळात विषयच असा आहे की माझे सगळे दौरे आता मला महाराष्ट्रामध्ये होतानाच दिसतील, कारण माझ्याकडे आता ही पक्षाची जी जबाबदारी आलेली आहे याबरोबर खूप मोठ्या प्रमाणात जिम्मेदारीसुद्धा येते. मला आता महाराष्ट्रातला तरुण एकत्र करायचा आहे, जागृत करायचं आहे, त्यासाठी मी काम करतो आहे. आणि येणाऱ्या काळात तुम्हाला ते आता तो वैयक्तिकरित्या भाग होता किंवा वैयक्तिक जीवनाचा भाग होता. सार्वजनिक जीवनामध्ये मी पूर्णपैकी माझ्या पक्षाशी निष्ठावंतपणे काम करत आहे. माझ्या पदाधिकाऱ्यांना बळ देण्यासाठी तुम्हाला आता येणाऱ्या काळात बाकी कुठं नाही, विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण आणि मुंबई इथं माझे दौरे होताना दिसतात. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.